काळे सरच्या अकॅडमीमध्ये काही असे होतकरू विद्यार्थी आहेत उत्कृष्ट. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळच्या सर्व महत्वाच्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणि अभ्यासाला बसलो. मस्तपैकी सकाळी अभ्यास झाला की ग्राउंडला गेलो. आज लयच आळस यायलाय हो. ग्राउंडवर आलोय तरी आज अंगातून काय आळस जाईनाच. आणि इकडे तर बघा, इकडे आपले पैलवान ग्राउंडवर लवकर आले पण आणि पळायला पण गेले. म्हणलं चला आपण आपला वॉर्मअप चालू करू. मस्तपैकी आपण आपला वॉर्मअप चालू केला, थोडीशी स्ट्रेचिंग वगैरे करून घेतली आणि आपल्या रनिंगला चालू केलं. आजच्या वर्कआउट मध्ये आपल्याला 30 मिनिटं रनिंग करून एबीसी वर्कआउट करायचा होता. मस्तपैकी मग 30 मिनिटं रनिंग केली आणि एबीसी वर्कआउटला चालू केलं. वर्कआउट तर सगळं करून झाला होता. आपल्या युट्यूबवर आपल्या मित्रांच्या भरपूर कमेंट येत होत्या की भाऊ गोळ्यासाठी व्हिडिओ बनव, गोळा आउट ऑफ जात नाही त्याच्यासाठी एखादा व्हिडिओ बनव की इतरांना त्याचा उपयोग होईल. आपला किती महत्वाचा व्हिडिओ असू दे, पण ह्यांची काय मस्करी कधी थांबायची नाही. इकडे हनुमान भाऊ आपला काय शांत बसत नव्हता. काळे सरच्या अकॅडमीमध्ये काही असे होतकरू विद्यार्थी आहेत उत्कृष्ट पद्धतीचे, जे मेहनत करतात, सातत्य करतात, प्रॅक्टिस करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा गोळ्याचा सगळा वर्कआउट होता. याच वर्कआउटने आम्ही आमचा गोळा आउट ऑफ घातलाय ना. आपली गोळ्याचा व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलला पूर्णपणे टाकलेला आहे. तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता सगळा वर्कआउट पूर्ण केला, घरी आलो मस्तपैकी फ्रेश झालो. आता त्या फ्रीज मध्ये काय असेल या नसेल, पण डेली त्याला उघडून बघायचं की त्याच्यामध्ये काय खायला सापडतंय का. पण आज डाएट काय भिजायला टाकला नव्हता, म्हणून एका किळीवरच भागवलं आणि सरळ लायब्ररीत आलो. मस्तपैकी लायब्ररीत आलं की आपण आपला अभ्यास चालू केला. अभ्यास चालू म्हणल्यावर ब्लॉग बंद. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडियाला फॉलो करून ठेवा.